त्या आयुक्तांनी हो प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथे आंदोलन घेतल्याचं कारण जवळपास 3 महिन्यांपूर्वी मी महानगरपालिकेचे माननीय आयुक्त नवल किशोर राम यांना काही पुरावे दिले, ज्या पुराव्यांमध्ये हे सिद्ध झालं होतं की मध्यवर्ती भांडार कार्यालयामधनं 2 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे त्यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने याच्यावरती समिती नेमली. ती समिती नेमताना माननीय आयुक्तांनी ओमप्रकाश दिवटे जे अतिरिक्त आयुक्त आहेत, त्याचबरोबर अरविंद माळी यांना त्या समितीमध्ये नेमलं आणि त्यांना सांगितलं या पुढची सगळी चौकशी आणि दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करा. मी सातत्याने 3 महिने त्यांना पाठपुरावा करतोय, पण ते त्याची दखल घेत नाही. किंबहुना 10 दिवसापूर्वी मला अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनी सांगितलं की जवळपास 20 अधिकारी याच्यामध्ये आम्हाला दोषी आढळलेले आहेत. मग जर का 20 अधिकारी दोषी आढळले तर मग त्यांच्यावर कारवाई का करत नाहीये? ती कारवाई न करण्यासाठी त्यांचा आका, तो आका कोण आहे जो यांना पाठीशी घालतोय? मला हे पाहिजे. चर्चेसाठी बोलून म्हणजे त्यांना चर्चा करायची लायकी आहे का? यांना चर्चा कळते का? यांच्याशी चर्चा 20 वेळा केली. आज तुम्ही आम्हाला जाळी लावून बंद करताय. खालीच काळं फासलं असतं काय केलं असतं? महाराष्ट्र नवनिर्माण सेना हात जोडून 3 महिने आली, आता नाही ऐकणार. जर का त्यांनी कारवाईचं पत्र नाही दिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोटा गोंधळीकडे आली. अच्छा, आता गेट बंद आहे, याच्यानंतर तुमची पुढची भूमिका काय? तोडून टाकू आम्ही गेट. जर आम्हाला नाही नीट नेलं सन्मानाने आता तोडून टाकू, कारण हे फार झालं. म्हणजे आता तर नवीन सभागृह अस्तित्वात येणार. आता तर हा पायंडा आतापासून रुजू व्हायला लागलाय की कसा? नक्कीच ही महानगरपालिका ही भॅड आहे, ही घाबरली. पण आयुक्तांबाबत हे बोलणं तुम्हाला योग्य वाटतं का? मी आयुक्तांबद्दल बोलत नाहीये, मी अतिरिक्त आयुक्तांबद्दल बोलतोय. माननीय आयुक्त हे अतिशय समंजस आहेत आणि माननीय आयुक्तांनी तातडीने याच्यावर समिती नेमली, कारण त्यांना यातली कामगिरी कळलं होतं. पण जे खालचे अधिकारी आहेत ते खालचे अधिकारी मात्र हा भ्रष्टाचार थांबवायला तयार नाहीत. आयुक्तांचे पण नियम इथं डावलले जातात. मग त्यांनी 100% म्हणजे अतिरिक्त आयुक्त जर का स्वतःला आयुक्त समजत असतील तर तसं होता कामा नये. हे दुर्दैव आहे महानगरपालिकेचं. आणि हा तुम्हाला हेही सांगतो, ज्या वेळेला हा भ्रष्टाचार झालाय तुम्हाला सांगतो तेव्हा पण सत्ता भाजपचीच होती. मग तेव्हा त्यांचे नगरसेवक काय डोळे झाकून बसले होते का? आम्हाला कसा भ्रष्टाचार बाहेर काढावा लागला आणि तुम्ही सगळी कारणं दिलीत. आता काय हे, आता काय निवडणूक आहे, आता काय हे सगळं कशासाठी? मनसेला महानगरपालिकेत अपयश मिळालं, त्यामुळे मनसेची कुठेतरी चर्चा व्हावी यासाठी हा स्टंट आहे का? अहो काय तुम्ही प्रश्न विचारताय? मी कागदपत्र हातात घेऊन आलोय, माझ्याकडे पुरावे आणि मी 3 महिन्यांनंतर ही गोष्ट करतोय. स्टंट करायचा असता तर निवेदन देऊन लगेच स्टंट केला असता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टंट नाही करत, निर्णय घेते बरं का? आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजूनही घाबरतात. यानंतर मनसेची काय भूमिका असणार आहे जर निर्णय झाला? आज अतिरिक्त आयुक्तांनी कोण दोषी आहेत त्या दोषींची नावं आमच्याकडे उघड करावी आणि त्यांच्यावरती काय कशी कारवाई करतायत बरं का? ही कशी कारवाई करतायत हे आम्हाला सांगितलं पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. ओके. फक्त असं